पाटील यांचा सुद्धा आम्ही झालेला आहे, तर ओके थँक्यू. तर अजून एक आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यांचा सुद्धा आम्ही लगेच येतो, जे मान सन्मान करतोय. नामदेव पाटील आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांचा सुद्धा तरी आम्ही येतो, जे मान सन्मान करतो. तर दादा तुम्हाला विनंती आहे लगेचच आमच्या VIP डाईजमध्ये जावा. सामन्यास सुरुवात होतोय. 4 षटकांची लढत आहे. जयेश पाटील ज्यांनी या स्पर्धेमध्ये भावी नगरसेवक चषक स्पर्धेमधील पहिले मेडल षटक टाकण्याचा कारनामा केलाय तो. लेट्स प्ले गेम इज ऑन, शो द गुड गेम, प्ले फेअर, प्ले हार्ड. सामना सुरू होतोय. भावी नगरसेवक चषक मधला मेगा फायनल अंतिम लढत तुमच्या भेटीला आले. निलजे बी विपक्ष मोठा गाव या दोन संघाच्या दरम्यान बलाढ्य संघ दोन्ही एकमेकांसमोर. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. आमच्या VIP डाईस मध्ये अक्षरशः सलामी देत असताना येतोय या मॅच मधील सुपर डुपर भावी नगर चषकचा पहिला षटकार. बॉलची मागणी करण्यात येते लगेचच. साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी खास आकर्षण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय क्रमांक आम्हाला पुरस्कृत केला ते श्री माननीय सन्माननीय श्री भरत कृष्णा भोईर साहेब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि 14 गावातील जनतेच्या मनातील भावी नगरसेवक म्हणून निवडून येणार यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. तर याच दरम्यान जय गणेश्वर क्रिकेट संघाचे रेग्युलरचे 2 कर्णधार आणि त्याचप्रमाणे 40+ 1 कर्णधार लगेच द्यावा. आणि यावेळी बॅक टू बॅक उडवलाय दुसऱ्या चेंडूवर दुसरा लगातारचा सुपर षटकार. ये दिल मांगे मोर आया है भावी नगर सेवक चषक षटकार. थँक्यू डीजे. आणि निश्चितच या जनतेला नगरसेवक म्हणून यावेळी प्रचंड बहुमतांनी विजय करून देण्याचं काम आपल्या 14 गावांना करायचंच आहे. पण त्याचप्रमाणे जो समोरचा लीडर असेल त्याचं डिपॉझिट सुद्धा आपल्याला जप्त करायचं आहे. आणि याच प्रयत्न करा, असाच प्रयत्न करा. सर्वांचे लाडके भावी नगरसेवक, आदरणीय व्यक्तिमत्व, सादर राहणीमान तुम्ही पाहतात आमच्या VIP डाईस मध्ये सामना एन्जॉय करत असताना. नाव बॅक टू क्रिकेट. 2 चेंडू 2 षटकार. तिसरा षटकार येईन का? पाहायचं तेवढं उत्कृष्ट ठरेन. पण यावेळी येतोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार जातोय तो सुपर चौकार. पक्ष नसतो यावेळी चेहरा असतो आणि एक साधा भोळा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येते. श्री माननीय आमचे श्री भरत कृष्णा भोईर शेठ सॉफ्ट हँडने खेळला, सन्मान दिलाय. 2 चेंडू आखूड टप्प्याचे होते, त्याचा सन्मान केला निलेश म्हात्रे यांनी. पण यावेळी चांगला चेंडू टाकला, त्याचा सुद्धा सन्मान केला. डॉट चेंडू येतोय. बराच काळानंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट होतं तिथे आम्ही समालोचन करू, तेव्हा सुद्धा भरत शेठ भोईर आले. मान सन्मान आम्ही त्यांचा केला. पारितोषिके त्यांच्या सढळ हाताने आम्हाला मिळाली. आणि रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता, बॅकअप चांगला नाही भेटला. पाहूयात किती धावा मिळतील. हरेश यांच्याकडून बॅकअप मिळाल्या, तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर 18 या आकड्यावर पोहोचले. सुरुवात एकदम दमदार झाली. निलेश म्हात्रे यांनी साहेबांचं स्वागत षटकारांनी केलं. याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता VIP डाईजमध्ये अजून एक खास व्यक्तिमत्व जे अचल स्पोर्ट्स या नावाने नेहमीच नावाली संघाला पुरस्कृत करत असतात, ते आमचे विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले. आमच्या VIP डाईजमध्ये आहेत. वेलकम दादा. अजून एक खोलवर पद्धतीने चेंडू सन्मान दिला. 1 धाव घेणार. स्ट्राईक स्वतःजवळ रोटेट ठेवणार, कारण माहिती आहे मेगा फायनलची लढत आहे. मेगा फायनलमध्ये सामना जिंकायचा आहे. निलेश म्हात्रे अशा बऱ्याचशा सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. लेफ्ट हँड राईट हँड फलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तरी राहिली आहे. 19 धावा धावफलकावर लगावल्या आहेत. पूर्णपणे आक्रमण केले आहे जयेशच्या विरोधात. ज्या जयेशने या स्पर्धेत मेडल षटक टाकलं त्या जयेशवर पूर्णपणे आक्रमण करत असत. तर बघा विश्वनाथ शेठ साहेबांचं एक खास वैशिष्ट्य आहे. तर साहेबांनी लगेचच आल्या आल्या आपलं ATM सुद्धा खुलं केलंय आणि सांगितलंय की
विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपये आणि त्याचप्रमाणे लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तरी 2,000 रुपये आमचे माननीय सन्माननीय व्यक्तिमत्व खास व्यक्तिमत्व आणि खास करून भावी नगर सेवक त्यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येकी 2,000 रुपये. भरत शेठ कृष्णा भोईर आणि त्याचप्रमाणे विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडून सुद्धा म्हणजे तुम्ही पाहू शकतात आता सामन्याला नेहमीच रोमांच येईन मजा येईन कारण सुरुवातीत 3 सामने थोडेसे शांत होते पण आता VIP लोकांमुळे सामना सुद्धा VIP होणार आहे. तर VIP पर्सन आमच्या व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता. फुलटॉस चेंडू पहिला चेंडू टोलावलाय आलाय तो चौकार लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार सुपर डुपर चौकार. गेल्या प्रत्येक गोलंदाजावर सोमनाथ पाटील यांच्यावर सुद्धा आक्रमण चढवलंय आता निलेश म्हात्रे यांनी. शॉर्ट पिच चेंडू यावेळी पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडलाय आणि चेंडू गेलाय लॉंग लेगला सीमारेषा पार सुपर डुपर भावी नगरसेवक चषक षटकार. फलंदाजी काय फलंदाजी निलेश म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. 37 धावा या संघाच्या झाल्या आहेत आणि वैयक्तिक देखील 29 धावा या संघाच्या झालेल्या आहेत. 37 धावा आतापर्यंत 29 धावा या धावफलकावर लागल्या आणि संपूर्ण धावा या निलेश म्हात्रेच्याच आहेत. म्हणजे या स्पर्धेत आम्हाला अर्धशतक पाहायला मिळालं नाहीये अजूनपर्यंत तर या सामन्यात पाहायला मिळेल का. तर मेगा फायनल आहे मेगा फायनलमध्ये अर्धशतक झळकावणं ही मोठी बात आहे कारण निलेश म्हात्रेने असा खेळ नेहमीच केला आहे. सेमीफायनल फायनलच्या सामन्यामध्ये तो नेहमीच चांगला खेळतो चांगला बहरतो आणि आता देखील तो चांगलाच खेळतोय. 29 धावा झाल्या धावफलकावर सर्वच्या सर्व धावा या त्याच्याच आहेत. अजून एक मोठा फटका चान्स आहे. जयेश पाटील थोडेसे फ्लंबिंग झाले चेंडू अडवलाय. एक धाव कंप्लीट केले बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. धाव फलकावर आहेत त्या 31 वैयक्तिक धावसंख्या 31 सांघिक धावसंख्या 31 चेंडू झाले ते 9 पूर्णपणे हवी ठरले. आता पूर्णपणे हवी ठरले. सामन्याची संपूर्ण जबाबदारी सूत्र आपल्या खांद्यावर घेतली आहेत. सकाळपासून 4 सामने लगातार खेळतात. एक सामना आदर्श पडले चषक इथे गमावला पण त्यानंतर जो कमबॅक केला ना मोठागाव संघाने पूर्णपणे कमबॅक केलाय. उत्कृष्ट कामगिरी आतापर्यंत तरी चांगली कामगिरी संपूर्ण मोठागाव 40+ संघाची. एन्जॉय सामन्याला पूर्णपणे मजा आले. जे 3 सामने थोडे शांत पाहायला मिळाले. आता ऑन साईडच्या दिशेने तुम्ही पाहू शकतात की 4 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. निलेश म्हात्रे मोठे फटके खेळतात आहे. सॉफ्ट हँडने चेंडू खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू चाललाय तोपर्यंत चांगला बॅकअप मिळालाय. पॉईंटच्या क्षेत्रक्षकाकडून 1 धाव मिळाली आणि बऱ्याच वेळानंतर म्हणजे 11व्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली. आता दत्ता भोईर यांच्याकडे. दत्ता भोईर यांची सुद्धा कामगिरी चांगली झाली आहे. धावा झाल्या धावफलकावर 32 आणि संपूर्ण धावा या निलेश म्हात्रेच्याच आहेत. चांगली कामगिरी आहे. निलजे संघावर पूर्णपणे तुटून पडलाय हा फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना तुम्ही पाहू शकतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक यावेळी स्वीप केलाय. चांगला फटका लगावलाय. एक बुद्धीचा चांगला वापर केलाय. ताकदीचा वापर कमी आणि बुद्धीचा वापर जास्ती मिळतोय तो चौकार. आलाय तो चौकार. बॉलची मागणी होते बॉलची तपासणी होते गाडी आहे त्याच्या खाली बॉल गेला आहे त्यामुळे थोडासा सामनाला विलंब होईल. दत्ता भोईर यांनी चांगला प्रयत्न केला. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. लगावलाय तो लॉंग स्टॉपच्या दिशेने एक चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली ती 36 या आकड्यावर
चांगली कामगिरी संपूर्ण दिवसात मोठागाव संघ चांगली कामगिरी करतोय. सलगचा चौथा सामना आता खेळतोय. म्हणजे तब्बल 5 सामने, एक सामना ते आदर्श पडले चषक या चषकामध्ये खेळले, तिथे सामना गमावला, पण त्यानंतर चांगला कमबॅक केलं. सॉफ्ट हँडने खेळले पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. रामनाथ तिथे आहे, चांगला बॅकअप आहे, 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, नकार दिलाय, एकच धाव घेतले. षटकाची होते समाप्ती. स्ट्राईक रोटेट होईल ती दत्ता भोईर यांच्या खात्यात. निलेश मात्रेला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण निलेश मात्रेकडे क्षमता आहे मोठे फटके मारायची. आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता VIP व्यक्तिमत्व, VIP पर्सन ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून भरघोस पारितोषिके आम्हाला दिलेत, आणि सन्माननीय श्री भरत शेठ कृष्णा भोईर, त्याचप्रमाणे विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, असे बरेचसे मानदेय या VIP डायसमध्ये आम्हाला मिळाले. ते प्रेम आहेत नावाली 40+ संघावर, जे प्रेम आहे 14 गावांवर, जे प्रेम आहे संपूर्ण क्रिकेट विश्वावर, असे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व श्री भरत कृष्णा भोईर. आगामी निवडणुकीमध्ये यांचा नावाचा दणका आपल्याला लावायचाच आहे आणि समोरच्या पार्टीचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. आणि याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्वाचं आगमन होतंय. गौतम पाटील नावाली यांचं इथे आगमन होत असताना, तर दादा या तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीकडून सहर्ष स्वागत आहेत. पुढील चेंडूसाठी सज्ज श्रीराम. सॉफ्ट हँडने चेंडू टाकला आणि काय केलंय, चुकी केली यावेळी. निलेश मात्रे यांना स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात स्वतः यष्टीतीत झालेले आहेत. फलंदाज होतोय तो बाद, काहीच समजला नाहीये. चेंडू सॉफ्ट हँडने चेंडू टाकला, हलका चेंडू हाताळला, नॅचरल लेग ब्रेक केलाय आणि मोठागाव संघाला लागतोय पहिला धक्का दत्ता भोईर यांच्या मार्फत. चांगलं गाणं आहे, पण मी एकच म्हणेन की दादा पहिले समाजसेवक होते, त्यानंतर सरपंच झाले, पण आता त्यांना तुम्हाला आणायचं आहे ते नगरसेवक या पदावर. त्यामुळे प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. 14 गावांना आटोकाट प्रयत्न करावे. तर दत्ता पाटील निलजे यांनी जर हॅट्रिक संपादन केली, यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल जर विकेट हॅट्रिक केली दत्ता पाटील यांच्याकडून. जर विकेट हॅट्रिक होते लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल, म्हणजे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. तर याच दरम्यान अजून एक रॉयल एंट्री आणि खास व्यक्तिमत्वाचं आगमन होतंय. तुम्ही पाहू शकता तर संदीप पाटील निगू या गावातून बिलॉंग करतात, त्यांचं इथे सुद्धा आगमन झालेलं आहे. अर्जुनभाई पाटील यांच्याबरोबर नेहमीच सातत्याने त्यांची कामगिरी असते, त्यांच्याबरोबर सातत्याने एक साथी म्हणून त्यांच्या पाठीशी असतात. आणि त्यांचे लाडके मित्र सुद्धा आहेत आमचे सन्माननीय अर्जुनभाई पाटील, जे कल्याण डोंबिवली असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. यांची सुद्धा एंट्री थोड्याच वेळात होईनच. व्यस्त कारभार आहे अर्जुनभाई यांचा, सातत्याने इलेक्शनचा प्रचंड दडपण आहे, प्रचंड मेहनत त्यांना करावी लागते, त्यामुळे थोडासा कार्यक्रम त्यांचा व्यस्त आहे, कुठे त्यांना जाणं येणं जमत नाही. याच दरम्यान येतो तो डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू टाकलाय श्रीराम यांनी. निलेश मात्रे सारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलंय. आता बघूया पण निलेश मात्रे थांबतीन ते कसले. मी आधीच म्हटलं थांबतीन ते कसले. मोठा फटका कॅद होता, हलक्यात त्याने चेंडू टाकलाय. हरेश चेंडूच्या खाली आहे, तोपर्यंत सहज सोप्या 2 धावा होतील. चेंडूने थोडीशी उसळी घेतली. टेनिस बॉल क्रिकेट आहे, स्वाभाविक आहे उसळी घेणार. तोपर्यंत रनरला दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न होतो. हरेश यांची याच्यात काही चुकी नाही, कारण टेनिस बॉल आहे तो उडणारच आहे. तोपर्यंत फलंदाजाला 2 धावा घेण्याची संधी मिळते आणि 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. बॉटम एज होती चुकी केली, यष्टीरक्षकाने चुकी केली फर्स्ट स्लिपने आणि चेंडू गेलाय लॉंग स्टॉपच्या माध्यमातून सीमारेषे पार. ऑन द कार्पेट चौकार.
खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक 38 धाव्यांवर खेळतोय निलेश म्हात्रे. संघाची धावसंख्या पोहोचली ती 44 या आकड्यावर. अर्धशतक कडे वाटचाल करत असताना निलेश म्हात्रे पुढील चेंडूसाठी सज्ज. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलाय चेंडू आणि यावेळी चेंडू उडवलाय, सीमारेषा पार पाठवलाय आणि संघाची धावसंख्या कंप्लीट होते 50 आणि स्वतःची धावसंख्या होते ती 44. निश्चित जनतेला नगरसेवक भरत भोईर शेटच हवा आहे. कारण एखादी गोष्ट असते, मी आजपर्यंत पाहिले बरेचसे जे उद्योजक आहेत, बरेचसे जे कॅन्डिडेट आहेत, हे स्वतःहून तिकीट मागायला जातात, स्वतःहून पक्षामध्ये प्रवेश करायला जातात. पण भरत शेट भोईर एक असं खास व्यक्तिमत्व आहे ना, त्यांना पक्ष स्वतः म्हणतोय की तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला जिंकू. म्हणजे एक मिळालेली पोच पावते. आपलं समाजकार्य त्यांनी आतापर्यंत केलं आहे. एवढ्या वर्षाचा त्यांचा प्रवास आहे. बरेच वर्ष त्यांनी समाजासाठी दिली, राजकारणासाठी दिली आणि सर्वीकडे जे जे वेळी उपयुक्त ठरले चांगलीच कामगिरी केली. सॉफ्ट हँडने खेळले. एक धाव करण्याचा प्रयत्न, किशोर चांगला प्रयत्न केला आहे, चांगला झेल पकडला आहे, अक्षरशः स्वतःला झोकून दिले शेवटच्या क्षणापर्यंत आणि उपयुक्त झेल पकडला आहे क्षेत्ररक्षक किशोर पाटील यांनी. आणि फलंदाज बाद होते तो नितीन म्हात्रे. धक्का क्रमांक लागलाय दुसरा मोठा गाव संघाला. निलेश मात्र प्रत्येक बॅटरला विनंती करतात की मला एक रन काढून दे, कारण मला जास्तीत जास्त चेंडू मिळतील मोठे फटके मारायसाठी. कारण खेळ आहे, खेळामध्ये संपूर्ण जबाबदारी आहे मोठ्या खेळाडूला त्याच्या खांद्यावर घ्यावी लागते. आणि असंच काहीतरी सांगत असताना यावेळी नितीन भोईर फलंदाजीसाठी सज्ज. यावेळी चांगला प्रयत्न केला आहे, निलेश म्हात्रे यांना स्ट्राईकवर आणलंय, चांगला काम केलंय. आता मी तरी म्हणेन धावा झाल्या त्या 51. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नितीन भोईर ज्यांना जे काम करायचं होतं ते त्यांनी त्यांचं केलंय. त्यांच्या मनामध्ये आनंद देखील, चेहऱ्यावर स्माईल सुद्धा आहे, कारण त्यांना माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट खेळलेत. निलेश म्हात्रे स्ट्राईकवर आणलंय, ते करायचं होतं, ते कुठल्या फलंदाजाला जमलं नाही. मागच्या थोड्याशा षटकांमध्ये अपयशी ठरले नितीन म्हात्रे, अपयशी ठरले दत्ता भोईर. पण नितीन भोईर जे संघाचे कर्णधार आहेत त्यांनी ही संधी गमावली नाही, एक रन काढून दिला. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज रवी पवार यांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण फलंदाज तेवढाच भारी आहे. 6 धाव्यांपासून दूर आहे फलंदाज निलेश म्हात्रे. 44 धाव्यांवर खेळतोय आतापर्यंत. 14 चेंडू आणि 44 धावा नाबाद. खोदून काढलाय, समोरच्या दिशेने उडवला तर आहे, समोर प्रोटेक्शन आहे आणि प्रोटेक्शन फ्लंबिंग झाले आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. धावा झाल्यात संघाच्या तुम्ही पाहू शकतात 55 आणि स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्येवर पोहोचलाय तो 48. आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? भावी नगरसेवक चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन आणि त्यात चालू असलेली मेगा फायनलची लढत. अंतिम सामना तुमच्या भेटीला. फुलटॉस त्याचा फायदा घेतलाय, गॅप सिलेक्शन, लॉंग चेस आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा निलेश म्हात्रे यांचं. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये नोंदवलंय, तर कॉंग्रॅच्युलेशन निलेश म्हात्रे, चांगली बॅटिंग केली. एकदा बॅट पुन्हा एकदा वर करा, आमच्या मानवंदना स्वीकारा सर्व प्रेक्षकांच्या, सर्व खेळाडूंच्या. तर गुड बॅटिंग निलेश म्हात्रे, वैयक्तिक 52 धावांवर नाबाद आहेत अजूनपर्यंत. नितीन भोईर यांचं कौतुक करावं तेवढं कमी. जी एक स्ट्राईक रोटेटरना करून द्यायची होती त्यांनी केली आणि आले ते लगातारचे 2 चौकार. अजून एक मोठा सामना. निलेश म्हात्रे 2 चेंडू जे शिल्लक आहेत अजूनपर्यंत. मोठा फटका उडवला या वर्षी सीमा रेषा पार. आर
पार जातोय सुपर डुपर भावी नगरसेवक चषक षटकार. बॉल द्या लगेचच बॉल द्या, सामना थांबू नका. शेवटचा चेंडू आहे. धावा झाल्या धावफलकावर 65. वैयक्तिक 62 धाब्यांवर खेळतात आहे मला तरी वाटतं. चांगली कामगिरी मेगा फायनलमध्ये चांगली कामगिरी राहिली. नितीन भोईर जे संघाचे कर्णधार आहेत, लगातार 4 सामन्यामध्ये मला वाटतं ते 3 सामन्यामध्ये नाणेफेकी जिंकली, फायनलमध्ये नाणेफेकी गमावली. हरकत नाही. निलेश म्हात्रेने 58 या धावसंख्येवर खेळतात आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल येतोय. षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांनी धावसंख्या धावफलकावर लागली ती तब्बल 65 आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 66 धाव्यांची गरज. तर लगेच सत्कार समारंभाकडे आम्ही वळू. आमचे साथी समालोचक तुम्ही पाहू शकतात की आदेशची सर लगेचच सत्कार समारंभ घेतील. तर वली या व्यासपीठावरती आमचे सन्मान्य पाहुणे गौतमजी पाटील यांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. स्पर्धेचे आयोजक नवनाथजी साळुंके यांचे शुभ हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत शुभ सन्मान. एक चांगली व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्यानं क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आलेले व्यक्तिमत्व, त्यांचं शुभ सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. तर नक्कीच उत्कृष्ट समाजसेवक निगो संदीपजी पाटील यांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. तर नक्कीच डान्सर टीमचे रेग्युलर टीमचे 2 संगणक आणि एक 40+ संगणक आपण यावं आपलं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ग्राउंड उपलब्ध झालेला आहे. तर विनंती असेल दोन्ही संगणक 3 संगणक डान्सरचे 2 रेग्युलर आणि 40+ आणि वनाई लाईव्ह चे प्रोपायटर आपण यावं आपलं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. आणि डीजे मास्टरचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल. तसेच मंडप डेकोरेटर्सचे प्रोपायटर आपण यावं आपलं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाईल. डीजे मास्टरचं आपण करत आहोत शुभ सन्मान. आणि नक्कीच आचारी वर्ग ज्याने 2 दिवस म्हणजे 2 दिवस जेवण या ठिकाणी उपलब्ध झालं होतं. नक्कीच अन्नदाते आमचे काना सालुंके आणि उत्तम शेठ मुकादम यांनाही विनंती करेल आपले शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. तसेच मंडप डेकोरेटर्सचे प्रोपायटर अमितजी यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. नक्कीच सुसज्ज अशी मंडप डेकोरेटरची सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली. चला क्षेत्ररक्षण सजवा. संगणक वेल घेऊ नका कारण की वेल महत्वाचे आहे. नक्कीच आमचे आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकलं पिंट्या जोशी नवापाडा नक्कीच एक चांगला खेळाडू आहे आणि आज समालोचन क्षेत्रामध्ये आपली ओळख पुन्हा एकदा निर्माण करतोय. म्हणजेच क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आज समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा ते उतरलेत आणि त्यांचा आवाज आपण आज आजच्या दिवसामध्ये ऐकलात. त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. चला क्षेत्ररक्षण सजवा. संघ मोठगाव वेल घेऊ नका. आणि आज आपण पहिल्या 2 दिवस गुणलेखकाची भूमिका कल्पेश पाटील मॅम फ्रॉम नागाव अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी पार पाडली. अचूक स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून राहिली आणि त्यांचा शुभ सन्मान. लगेचच आपण अजून एक खास सन्मानाकडे वळतोय ज्यांनी आज दिवसभरात संपूर्ण चांगलं समालोचन केलं तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आमचे आदेश पाटील सर मॅन फ्रॉम सिद्धी करावले यांचा देखील आम्ही इथे लगेचच शुभ सन्मान करू. मायाची प्रेमळ शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील गोड आठवण जे सन्मान चिन्ह आम्हाला मिळाले ते आमचे सर्वांचे खास लाडके विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांच्याकडून ते आम्हाला संपूर्ण सन्मान चिन्ह मिळाले. असे खास व्यक्तिमत्व आमचे श्री विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांच्या मार्फत मिळालेल्या सर्व ट्रॉफी सन्मान चिन्ह
तुम्ही पाहू शकता ते खास व्यक्तिमत्वाचा सन्मान होत असताना समालोचन क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेला असा हा समालोचक सिद्धी करावले यांचा येतोशी मान सन्मान होत असताना वळूया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. तुम्ही पाहतात मोठागाव विपक्ष निलजे बी हा सामना. मोठागाव संघाने चांगली कामगिरी केली. निलेश म्हात्रे यांनी वैयक्तिक नाबाद 58 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग केली आणि चांगला प्रयत्न राहिला त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळचा सामना गमावल्यानंतर या स्पर्धेत विनिंग फॉर्मॅट त्यांनी चालू ठेवला आहे. मेगा फायनलमध्ये पोहोचले. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये देखील चांगली दमदार कामगिरी. तर आम्ही ऑफिशियल कॉल देतोय पुन्हा एकदा धानसर गावाला. जय गणेश्वर धानसर या टीमच्या दोन्ही कर्णधाराला, रेग्युलरचे दोन्ही कर्णधार आणि त्याचप्रमाणे 40+ संघाचे एक कर्णधार आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतो. आयोजन कमिटी देखील तुम्हाला वारंवार विनंती करतोय. तुमच्यामुळे आम्हाला आज हा ग्राउंड मिळाला. या चांगल्या स्पर्धा आम्हाला ठेवता आल्या. भावीनगर सेवक चषक ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली तर आम्ही एक खास आमंत्रण करतो तुम्हाला. दोन्ही कर्णधार धानसर गावातील रेग्युलर फॉर्मॅटमधली आणि एक 40+ फॉर्मॅटमधला कर्णधार, दोघांना नम्र विनंती आहे लवकरात लवकर या. आमच्या VIP डाईसमध्ये आलेले आहेत तर लवकरच या. तुमचा येतोशी मान सन्मान होईल. मॅचच्या दिशेने वळतोय विलास भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहता श्रीराम पाटील. तर मान सन्मान होत असताना धानसर गावातील कर्णधार डोनाल्ड पोरजी. तुम्ही पाहू शकता डोनाल्ड पोरजी यांचा येतोशी मान सन्मान होत असताना. रेग्युलर फॉर्मॅटमधले कर्णधार आहेत का? रेग्युलर फॉर्मॅटमधले आहेत आणि अजूनही 40+चे कर्णधार अजूनपर्यंत आलेले नाही आहेत तर त्यांना सुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर या. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू. लेट्स प्ले. गेम इज ऑन. शो द गुड गेम. प्ले हार्ड. प्ले सेफ. 40+ क्रिकेट म्हटलं तर एक धाव आरोग्यासाठी, एक धाव वाढलेला कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, एक धाव मावळत्या सूर्यापर्यंत क्रिकेट खेळण्यासाठी 40+ फॉर्मॅट तुम्ही नेहमीच पाहतात की चांगला क्रिकेट आहे. आतापर्यंत तरी तुम्ही पाहिलात अर्जुनभाई पाटील यांनी आणलेली संकल्पना साक्षात उतरवली आणि यशस्वी सुद्धा करून दाखवली. आतापर्यंत 66 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, नॅचरल लेग ब्रेक. यष्टीरक्षक निलेश म्हात्रे यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आतापर्यंत चेंडू झाले ते 3. पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर सिंगल. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता आता किशोर पाटील. मोठे फटके खेळले. म्हातारडी चषकमध्ये संपूर्ण चांगली कामगिरी केली. GPL 40+ प्रीमियर लीगमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली या फलंदाजाची. फुटवर्क कमी होता यावेळी चेंडू आणि फलंदाजामध्ये. तर एक अजून एक महत्त्वाची सूचना आहे आयोजन कमिटीकडून तुम्हाला थोड्याच वेळात पोचवू आम्ही या चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगली संकल्पना आहे आयोजकांच्या मार्फत. स्टंपिंग. फलंदाज होतोय, बॅटर होतोय तो बाद. धक्का क्रमांक लागलाय पहिला. तर एक महत्त्वाची सूचना आहे विजेत्या संघासाठी या सामन्यात जो संघ विजेता ठरेल त्या संघाला एक जोडी स्टंप घेऊन जाण्याची मुभा असेल. हरलेल्याला काही नाही आहे हे लक्षात ठेवा. विजेत्या संघासाठी ती संधी आहे. आयोजक आमचे नवनाथ साळुंके त्याचप्रमाणे संपूर्ण नावाली टीम यांच्याकडून एक ही संकल्पना सुचवण्यात आली आहे. जर संघ विजयी ठरतो त्याला एक स्टंप जोडी देण्यात येईल. विलास भोईर चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये 1 विकेट कॅरी केली आहे. सकाळी आम्ही ज्याप्रमाणे म्हटलं की विलास भोईर यांना कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तीच गोलंदाजी करतात. आज सकाळपासून खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. विलास भोईर यांनी बऱ्याचशा विकेट्स कॅरी केल्यात. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. लाईन अँड लेंथ खूप चांगली होती. लेग स्पिन चेंडू जास्ती प्रमाणात हाताळले. फास्टरवरचा वापर कमी झाला. चेंडू उसळी घेतोय. नॅचरल लेग ब्रेक करतात ते लेफ्ट हँडेड फलंदाज अभिजित. मोठा फटका आणि आल्या चेंडू उडवलाय, पाठवलाय सीमारेषा पार. येतोय. अजूनही मॅच संपली नाहीये. मी आहे अभिजित. येतोय सुपर षटकार. चेंडू आणि 59 म्हणजे तब्बल
20च्या सरासरीने आता या धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. 19.75च्या सरासरी म्हणजे तब्बल प्रति षटकामध्ये तुम्हाला 20 धावा या कंप्लीट कराव्या लागतील. वेग प्रचंड आहे. गोलंदाजामध्ये नॅचरल लेग ब्रेक सुद्धा आहे. दत्ता भोईर चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. खूप सुरेख गोलंदाजी केली. प्रत्येक वेळी चांगली गोलंदाजी केली. तोच दत्ता भोईर आता गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात. मेगा फायनलचा लढत पूर्णपणे हवी ठरलाय मोठागाव 40+ संघ. दत्ता भोईर गोलंदाजीच्या मार्कवर शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला. खडे खडे मारायचा प्रयत्न आहे. स्टँड अँड डिलेवर केलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. लॉंग चेस होता. 2 क्षेत्ररक्षकांना चांगला बॅकअप पाहायला मिळाला हरेश यांच्या मार्फत. 2 धावा मिळतील. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या एकेरी दुहेरीने आता काही जमणार नाहीये. षटकार चौकार मारावेत लागतील. चेंडू शिल्लक आहे तुमच्या जवळ. 17 धावा करायच्या आहेत. आता 57. अजून एक नॅचरल लेग ब्रेक. चेंडू खाली राहिला. उसळी कमी घेतली. 22च्या स्वरूपात ही धाव मिळेल. धावसंख्या हळूहळू वाढते. सामन्यामधील मजा आहे ना संपूर्णपणे काढून टाकली ते दिनेश म्हात्रेच्या फलंदाजीने. नाबाद 58 धावांची मॅरेथॉन इनिंग त्यांच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाली. तर याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्वाचं आगमन होतंय. राजेश पाटील भंडारली गावातील त्यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. तर या मान्यवरांना विनंती आहे की आमच्या VIP डायसमध्ये या. शाखा प्रमुख देखील आहे आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. फलंदाज होतोय धावबादच्या स्वरूपात बाद. श्रीराम पाटील गो टू डगआउट आणि धक्का क्रमांक लागलाय दुसरा निलजे संघाला. राजेश पाटील साहेबांचा आणि लगेचच आम्ही त्यांचा यथोचित मान सन्मान करू. बाळकृष्ण पाटील यांच्या मार्फत आम्ही लगेचच त्यांचा यथोचित मान सन्मान करू. उपशाखा प्रमुख भंडारली उपविभाग प्रमुख आहेत ते. अजून एक चांगला चेंडू ऑन साईडच्या रिजनमध्ये फटका खेचून काढलाय. फटक्यामध्ये दम नाही आहे. फटक्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे. एकच धाव मिळाली. चेंडू झाले आतापर्यंत 4 आणि धावा झाल्यात त्या 12. आम्ही येतोची मान सन्मान केला. लगेचच भंडारली गावातून बिलॉंग करणारे आमचे साहेबांचा येतोची मान सन्मान झालेला आहे. वळूया मॅचच्या दिशेने. लो फुलटा चेंडू हरेश यांना तो चेंडू समजला नाही. एक डॉट बॉल. नवनाथ साळुंके आणि संपूर्ण टीमचं मी खास कौतुक करेन की सर्वच्या सर्व सामने स्वच्छ सूर्यप्रकाशात झाले. आपण नेहमीच पाहतो की बरेचसे सामने असतात हे अंधारामध्ये होतात. प्राईस डिस्ट्रीब्युशन हा थोडासा अंधारामध्ये होतं पण आत्तापर्यंत सर्व सामने स्वच्छ सूर्यप्रकाशात म्हणजे तब्बल 5च वाजले आतापर्यंत. आणि सामना संपायच्या दिशेने मार्गस्थ होत असताना शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. धाव फलकावर आहेत त्या फक्त आणि फक्त 12. अजूनही बऱ्याच धावा दूर आहे हा संघ. 12 चेंडू आणि 54 म्हणजे तब्बल तुम्हाला 9 षटकार मारावे लागतील वाटतं सामना जिंकायसाठी. तर याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्वाचा मान सन्मान होईल ज्यांनी आम्हाला 2 दिवसामध्ये अन्नदान केलं. अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान मी तरी म्हणेन. आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व उत्तम मुकादम शेठ आणि त्याचप्रमाणे काना साळुंके या 2 खास व्यक्तिमत्वांचा आम्ही यथोचित मान सन्मान करू. या दोघांच्या हस्ते काल तुम्ही बघितलं संपूर्ण दिवसभरात नॉनव्हेजची सुविधा झाली. मांसाहारी जेवण आम्हाला मिळालं आणि आजच्या दिवसात शाकाहारी जेवण म्हणजे व्हेज जेवण आम्हाला मिळालं. असे आमचे खास व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकतात. काना शेठ साळुंके आणि त्याचप्रमाणे उत्तम शेठ मुकादम या 2 खास व्यक्तिमत्वाचा सन्मान होत असताना अर्जुनभाई पाटील यांनी चालवलेली ही संकल्पना यशस्वीरित्या पूर्ण झाली मी तरी आतापर्यंत म्हणेन. संपूर्णपणे चांगली कामगिरी राहिली. अर्जुनभाई पाटील यांची प्रचंड धडपण आहे. सध्या
इलेक्शनचा जोर आहे त्यांच्या खांद्यावर, महत्त्वाची भूमिका त्यांना निभवायची आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी आमच्याकडून देखील त्यांना शुभेच्छा असतील आणि 40+ संपूर्ण संघाकडून आणि संपूर्ण फॅमिलीकडून अर्जुनभाई पाटील यांना देखील शुभेच्छा असतील. त्याचप्रमाणे भरत शेठ भोईर यांना देखील शुभेच्छा असतील. चांगली कामगिरी हरेश आता यांना करावी लागेल. हरेश यांच्याकडे ताकद आहे मोठे फटके मारायची. खोदून काढलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे दत्ता भोईर, चांगला प्रोटेक्शन आहे. त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धाव गेले तरी सामना आपण सहज जिंकू शकतो, त्यामुळे चेंडूला फक्त अडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि तसाच प्रयत्न सुरू असताना दत्ता भोईर यांचा सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले. मोठा गाव संघाने चॅम्पियन्स पदावर नाव कोरायचं आहे. काही चेंडू दूर आहेत ते, कारण सहजासहजी हार मारणारा संघ नाही आहे, तो म्हणजे आहे मोठा गाव. सकाळी हारले पण त्यानंतर पूर्णपणे कमबॅक केल्या. नितीन म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर तुम्ही स्माइल पाहू शकतात. विजयाच्या दिशेने संपूर्ण मोठा गाव 40+च्या चेहऱ्यावर आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. पण अभिजित यांनी उडवलेला चेंडू नितीन म्हात्रे जवळच आलाय. कॅच होईन का? आणि कॅचची संधी गमावली आहे. हसतात आहे, त्यांना माहिती आहे अजूनही सामना आपल्या खिशातच आहे. त्यामुळे याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्व चिंतामण पाटील माजी सरपंच बुर्दुल यांचा सुद्धा इथे यथोचित मान सन्मान आणि आगमन होतं. तर वेलकम साहेब आमच्या स्पर्धेत. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. बराच वेळ झालाय, संघर्षमय षटकार पाहायला मिळालाय आणि चेंडू पडलाय तो डायरेक्ट त्यांच्याच गाडीवर. म्हणजे साहेबांचं स्वागत केलंय. साहेब या, वेलकम आहे तुमचं. चिंतामण पाटील साहेब माजी सरपंच बुर्दुल यांचं इथे आगमन होत असताना रॉयल एंट्री तुम्ही पाहू शकतात. व्हाईट अँड व्हाईट VIP व्यक्तिमत्व त्यांचं इथे आगमन होत असताना. तर साहेब या, तुमचं सुद्धा आगमन आहे. आयोजन कमिटीकडून तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या VIP डाईजमध्ये. या स्थानपन्न व्हा. धावा झाल्यात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 24 धावा झालेल्या आहेत. निलेश म्हात्रे, कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे तुम्हाला. आता सामना जवळपास तुमच्या खिशात आलेला आहे. तर असले ते पण नितीन म्हात्रे यांना आता गोलंदाजी दिलेली आहे. संपूर्ण मॉर्निंग क्रिकेट क्लब जर बघत असेल ना तर नितीन म्हात्रेसाठी लगेच शुभेच्छा येतील मॉर्निंग क्रिकेट क्लबकडून. नितीन म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला हरेश. तेच तरार चेंडू टाकलाय, ब्लॉकल चेंडू टाकलाय. नितीन म्हात्रे यांना माहिती आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब म्हणजे सकाळचा आमचा जो खेळ असतो तिथे नेहमीच चर्चा होत असते आणि उद्या या गोष्टीची चर्चा होणारच. अजून एक खास व्यक्तिमत्व पाहुण्यांचा स्वागत तुम्ही पाहू शकतात. फटाक्यांच्या आताशबाजीने हे स्वागत झालेले आहे. लगेचच आम्ही त्यांचा मान सन्मान करतोय, त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. VIP डायसमध्ये नवनाथ साळुंके जे सज्ज आहेत तिथे. नव्वा म्हणून या नावाने प्रचलित असलेला हा खेळाडू, मास्टर माइंड खेळाडू नितीन म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला अभिजित, त्याच्या बॅटमधून आपण 1 ते 2 षटकार पाहिलेत. चांगली कामगिरी. विष्णू शेठ चषक खोदून काढलाय चेंडू. यावेळी धावायचं आहे. हरेश सांगतात आहे की माझा कॉल आहे, रन झाला असता. नितीन म्हात्रे टाइम वाचवा. नितीन म्हात्रे टाइम वाचवा. ऐकले त्यांनी आमचा. थँक्यू नितीन म्हात्रे आमचं ऐकल्याबद्दल. आता लगेचच व्यासपीठावर सन्मान होतोय आमचे खास व्यक्तिमत्व जे उंबरली गावाचे बुर्दुल गावातील माजी सरपंच चिंतामण पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर मायाची प्रेमळ शाळ आणि या स्पर्धेतील गोड आठवण खास मोमेंटो जो सन्मान चिन्ह आम्हाला लाभलाय आमचे माननीय सन्माननीय व्यक्तिमत्व विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या माध्यमातून पुढे येऊन केले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषापार चौकार. धावसंख्या धावफलकावर 30. अजूनही येणारे 36 धाव्यांची गरज आहे. मी तरी म्हणेन 2 चेंडू शिल्लक आहे. हरेश पाटील मोठा फटका खेचलाय. नितीन भोईर चेंडूच्या खाली. झेल बाद होतील का? आणि झेल झालाय. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटलाय, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सुद्धा सुटला आणि तिसऱ्या अटेम्प्टला झेल पकडलाय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी कोणाला मान मिळतोय पाहूया आपण. पवार असतील मला तरी वाटतं.
जयदीप यांना शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मिळाला. तर चॅम्पियन्स पदावर 99% नाव कोरलंय ते मोठागाव 40+ संघाने. एक चेंडू फक्त रिलीज करायचा आहे. नितीन म्हात्रे यांना चॅम्पियन्स पदावर नाव कोरण्यात आणि चॅम्पियन्स पदावर नाव कोरलंय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलाय भावी नगरसेवक चषक 2025 मधला मोठागाव 40+ क्रिकेट संघ. खूप चांगला खेळ खेळला मोठागाव संघाने आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही